आमचे गजानन भाऊ जे वानखडे आहेत यांनी हा शेर म्हटला होता. आणि कसा आहे की रागाच्या भरात आणि जोशाच्या भरात शब्द विसरले जातात. तो शेर त्यांना पाठ आहे, परंतु तो शेर पूर्ण करत मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो कि फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या खाक बुझे जिसे रोशन खुदा करे. आमच्या या जमातीचं आराध्य दैवत देवादिदेव महादेव आणि ज्या शंभूशेष महाराजांच्या दरबारात हा कार्यक्रम सुरू आहे, असा तो दरबार आणि तो दरबार सजवला जातो इथल्या कोलटके परिवाराच्या मार्फत. मला गर्व आहे. मी काही या ठिकाणी शाल श्रीफळ घेण्यासाठी नाही आलो, मी काही तर हार तुरे घेण्यासाठी नाही आलो. आम्हाला त्याची गरज नाही. ज्या समाजात तुम्ही जन्मलात त्या समाजाला तुम्हाला काहीतरी देणं असते. जर तुम्ही ज्ञानी असाल, तुम्ही सुशिक्षित झाला असाल, तर त्या सुशिक्षितपणाचा त्या ज्ञानाचा फायदा जर जनतेसाठी होत असेल तर ते ज्ञान एकमेव. या ठिकाणी या स्टेजवर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, शंभूशेष महाराजांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हे जे मंचवर उपस्थित सर्व महत्वाची मंडळी, पण याही पेक्षा महत्वाची मंडळी म्हणजे या आजूबाजूच्या गावातील, या जसापूर गावातील जनता. या ठिकाणी मला माहित आहे वानखडी परिवार, या ठिकाणी दहातोंडे परिवार, या ठिकाणी कोलटके परिवार, तमाम या गावचे सरपंच, या गावचे सदस्य, हे सर्व लोक या 21 दिवसाच्या आमरण उपोषणाच्या वेळेस ज्या इथल्या 500 रुपयाचा कापूस ज्या आमच्या माता पिता बंधू भगिनींनी लाट मारली त्या कापसावर, इथला कार्यकर्ता, इथला विद्यार्थी, इथला नागरिक आपलं काम बाजूला सोडून ते प्रेम आहे हो, त्या प्रेमापोटी आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही माफी मागासाठी, आम्ही तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी इथं. आणि या 21 दिवसात आपण काय केलं? आपण या 21 दिवसात या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणून आम्ही तुषार भाऊचे पावलं वंदितो. आम्ही श्रीकांत भाऊचे पावलं वंदितो. कारण एकच आहे, भाऊंनी सांगितलं तुम्ही मुंबई पोहोचा. कारण इथं होणार नाही. ज्या इथल्या भातकिले एसडीओ न तुम्हाला 100% एसबीसीचं कास्ट सर्टिफिकेट दिलं, तो तुम्हाला एसटीचं कोळी महादेवचं कास्ट सर्टिफिकेट देणार नाही, सहज देणार नाही. चुकीचं काम त्यानं केलं आहे, परंतु कोणी आपली चूक आपल्या स्वतःच्या हातानं कबूल करणार नाही. त्या कारणानं यांच्यासाठी, कारण इथला जो कोळी महादेव आहे हा कायदेशीर प्रश्न घेऊन या ठिकाणी 21 दिवस उपोषणाला बसला. आम्ही कायदेशीर प्रश्न पहिला नंबरात आमचे तुषार भाऊ होते, यांनी त्यांचे जे बंधू आहेत विधान परिषदेवर आमदार बनण्यासाठी घिसघिस घासावा लागतं, एकेका नागरिकाच्या समोर नाक रगडावं लागतं. परंतु तुषार भाऊ भारतीय यांचे बंधू जे आहेत त्यांच्या कर्मावर त्यांना हे आमदारकी माननीय मुख्यमंत्री असताना देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दिलेली आहे. कर्मावर कर्म विचारले जाते. कर्मण्यवाधिकार असते राजू कनाचनम, करणी करे सो नरका नारायण बने. करणी महत्वाची आहे. आधी काम करा आणि मग मान घ्या. या ठिकाणी जे आमचे भाऊ बंधू आले तुषार भाऊ भारतीय, इथं काही तुम्हाला किराणा देतील नाही, पण किराणा किती दिवस पुरते हो? पावटी किती दिवस पुरते? पावटीच्या पेट्या कोईपुऱ्यात, पावटीच्या पेट्या बुद्धपुऱ्यात. पावटीनं काही इलेक्शन होते का? किती 5 दिवस पावट्या वाहतात. किती रुपयाचे? 75 रुपयाचे आहे की देशी मत आहे का बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं? नाही. माणसं पाहिजे, आमदार पाहिजे. कसा आमदार पाहिजे? आमच्या तुषार भाऊ सारखा आमदार पाहिजे, आमच्या श्रीकांत भाऊ सारखा आमदार पाहिजे, आमच्या यशोमतीताई ठाकूर सारखा आमदार पाहिजे, आमच्या बळवंतराव सारखा आमदार पाहिजे, आमच्या प्रकाश भाऊ वारसाकडे दर्यापूरचे बीजेपीचे आमदार आहेत. शब्द
आम्ही आभारी आहोत अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकरांची यांनी मुद्देसूद लक्षवेधी त्या ठिकाणी विधान भवनात मांडली। जर या कोळी महादेव जमातीला जो पक्ष न्याय देईल त्या पक्षाचे आम्ही गुलाम बनू। जो पक्ष आमच्या तमाम कोळी महादेव जमातीच्या या विद्यार्थ्यांचं भविष्य बदलवईल, जे आम्ही ओरिजिनल कोळी महादेव आहोत आणि कोळी महादेव जमातीच्या या विद्यार्थ्यांचं भविष्य जो पक्ष जो माणूस आम्हाला देईल त्याच्या मागे आम्ही राहू, हा आमचा शब्द आहे। कारण वचन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वीर तानाजी मालुसरेंचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही इतिहास पाहिला असेल की तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की तानाजी तुमच्या मुलाचं लग्न तुम्ही पार पाडा, आम्ही स्वतः कोंढाणा जिंकण्यासाठी जाऊ। पण तानाजी मालुसरे म्हणतात की महाराज तुमची गरज या देशाला आहे, हा स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासारखे लढवय्ये पैदा होतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे। म्हणून महाराजांना सांगितलं की आधी लगीन कोंढाणाचे आणि नंतर रायबाचे। त्या तानाजी मालुसरे जे वंशज तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी लढण्याचा हा विडा आम्ही उचललाय। आम्ही कोणत्याही आरतुऱ्यासाठी या ठिकाणी नाही, आम्हाला कोणत्याही नोकरीची अपेक्षा नाही, परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल। आम्हाला हा बंड या ठिकाणी उभं करायचं आहे, कारण बाबासाहेब पुन्हा म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे। अन्याय तुम्ही सहन करत आला, परंतु या समोर आपल्याला अन्याय सहन करायचा नाही। या समोर माझी एकच विनंती आहे की त्या एसडीओच्या मागे लागू नका, कास्ट सर्टिफिकेटचे प्रकरण टाका, परंतु हे 50 वर्षाचं पडीत वावर आहे, या ठिकाणी काट्या मोठमोठ्या वाढल्या आहे, या ठिकाणी एसबीसीचं गवत वाढलं आहे, हे सफा करावाचं आहे आपल्याला। या ठिकाणी जो पोरगा पहिलीत दुसरी तिसरी सातवीत आहे, ज्याला सध्या एखादं 1-2 वर्ष तरी कास्ट सर्टिफिकेटचं काम नाही, अशा पोराचे, ज्या पोराच्या टिशीवर कोळी महादेव आहे, ज्या पोराच्या बापाच्या टिशीवर कोळी महादेव आहे, ज्या पाल्याची 1950 पूर्वीची नोंद जरी कोळी असली, कारण तो कोळी 1950च्या लिस्ट मध्ये शेड्यूल ट्राईब आहे, तो कोळी 1950च्या ऍक्ट मध्ये बॅकवर्ड ट्राईब आहे, तो 1931च्या लिस्ट मध्ये ए ट्राईब आहे, आणि 1916चा जो बेसिक स्ट्रक्चर आहे SC STचं ते म्हणजे आरवी रशलचं कास्ट अँड ट्राईब, त्यामध्ये हा कोळी फॉरेस्ट ट्राईब आहे। आणि तो कोणता ट्राईब आहे, तो कोळी महादेव आहे। आणि हा कोळी महादेव 29 नंबरवर 1976च्या अमेंडमेंट कायद्यानुसार हा पात्र आहे, आणि हे कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्हाला खंदे असे समर्थक भेटले, आमचे तुषार भाऊ भारतीय, यानंतर आमचे श्रीकांत भाऊ भारतीय, यानंतर आम्हाला भेटले अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर, प्रकाश भाऊ भारसाकडे, आणि आमचे गजाननदादा वानकडे, आमचे संतोष भाऊ जे या भारतीय जनता पार्टीत काम करतात, आपले देशमुख दादा, आणि दादांच्या सान्निध्यात जो काही कार्यकर्ता आला तो सत्य है कि खुशबू आ नहीं सकती कागज के फूलों से, कि खुशबू आ नहीं सकती कागज के फूलों से, और सच्चाई छुप नहीं सकती बनावट के वसूलों से। बनवा बनवीचा खेळ हा नाही। मी एक दिवस बनविलो, एक दिवस चमकील, दुसऱ्या दिवशी, म्हणून बनवा बनवी आपल्याला करायची नाही। आपल्याला या समाजाला न्याय द्यायचा, आणि जो जो न्याय देण्याच्या या लढाईत साथ देईल, या ठिकाणी आमचे वानखडे दादा, अरे हा तर म्हणे बाबा मी मारतोस म्हणे कोणाला तरी, म्हटलं थांब ना बाबा, आपण मारासाठी नाही बोलतो, मला माहित आहे ज्या दिवशी मी उपोषणा दरम्यान घोषणा केली दादा, मी म्हटलं की मंगळवार कायदेशीर आणि बुधवार पासून आम्ही बेकायदेशीर। एक बुधावरचा बुढा म्हणे 80 वर्षाचा बुढा म्हणे मला फक्त रोडवर तुम्ही झोपून द्या। बुढा या ठिकाणी 1 महिन्याची बाळाची आई म्हणे मी माझ्या लहान लेकराच्या पोरासहित येतो, मला माहित आहे, म्हणून आम्ही एकच तुमचं भलं चितलं म्हणून आम्ही कोणतं आंदोलन केलं नाही। या ठिकाणी जर रस्ता रोको झाला असता तर माझ्या या समाजाच्या पोरावर एका इकडून कास्ट सर्टिफिकेट भेटले नसते, आणि दुसऱ्या इकडून
गुन्हे दाखल झाले असते म्हणून आम्ही शांततेत प्रोग्राम हा केला. कोणताही आम्ही आंदोलन छेडलं असतं त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन 20,000 50,000 5 जिल्ह्यातले लोक आले असते. परंतु या ठिकाणी सर्वच चांगले नसतात. 4 लोक बोटावर मोजणार एखादा जर बेवडा आला तो माहित आहे का कोण्या गावचा आहे त्यानं जर एखाद्या एसटीवर गोटा मारला किंवा एखाद्याचा जीव गेला तर हे आफत होईल. या गरीब समाज आहे ही गरीब जमात आहे या लोकांना हे भारी जाईल. 21 दिवस उपोषण केलं पोटात अन्नाचा दाणा नव्हता. एक दिवस असा आला की माझा रात्रीची तब्येत खराब झाली त्या दिवशी जर माझ्याजवळ बीपीच्या गोळ्या नसत्या तर कदाचित पॅरालिसिस गेला असता किंवा त्या रात्री ब्रेन हॅमरेज झाला असता. पण 3 गोळ्या खाऊन रात्र कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यावरही 3 गोळ्या खाल्ल्यावरही 160 बीपी होता. डेंजर दिवस आमच्यावर आले. आमच्या गजाननला ऑक्सिजन लागला. आम्ही काही तिथं नाटक करासाठी बसलो नव्हतो. आम्ही या कायदेशीर प्रश्नासाठी या कायदेशीर प्रश्न आमचे कमिशनर आहेत, SDO आहेत, जिल्हाधिकारी आहेत, माननीय आमदार आहेत. ज्या ज्या आमदारांच्या समोर हा प्रश्न गेला त्यांनी त्या ठिकाणी विधान भवनात पोहोचवला. हो या ठिकाणी रमेश पाटलांनी पोहोचवलं. या ठिकाणी रणधीर सावरकरांनी पोहोचवला. या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत यशोमतीताई ठाकूर त्यांनी पण पोहोचवला. आणि प्रकाश पाटील हे सर्व बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपीचे आमदार यांनी हा प्रश्न आपला मार्गी लावलेला आहे. आम्ही आता मुंबईत होतो. मुंबईत 5 मिनिटात कार्य म्हणजे आमदार कसा असावा आमदार असावा श्रीकांत भाऊ भारतीय सारखा. टाळ्या एक वेळ. भाऊंनी 5 मिनिटात गेम केला. किती मिनिटात? 5 मिनिटात. 5 मिनिटात फोन लावला आदिवासी मंत्र्यांना. 5 मिनिटात दादा चंद्रकांत दादा पाटील माननीय नामदार पालकमंत्री अमरावती जिल्हा आणि मी स्वतः आमदार आमच्या वतीनं या ठिकाणी कोळी महादेव जमातीचं शिष्टमंडळ आलेलं आहे. त्यांना तुम्ही त्यांच्या प्रश्न समजून घेण्यासाठी मीटिंग साठी वेळ द्यावा म्हणून मी त्यांना पाठवत आहे. आम्ही बसलो मलबार हिल चित्रकूट बंगल्यावर. 5 मिनिटात त्या ठिकाणी सर्व सचिवांची मीटिंग चालू होती. सचिवांची मीटिंग झाल्याबरोबर त्यांना मी बोलावतो. 1 घंटा त्या ठिकाणी मीटिंग चालली. करोडोचा हिशोब होता. नंदुरबारला 15 करोड, इथं 12,500 करोड, तिथं तो करोड. आदिवासी उपायोजन क्षेत्रासाठी करोडोचा निधी. या जसापूर गाव हे आदिवासी उपायोजन क्षेत्रात आहे. या जसापूर गावात भाऊ आदिवासीचा निधी खर्च करून बंडू भाऊ झाला की नाही. 2004 मध्ये आदिवासी उपायोजन क्षेत्रात निधी खर्च केला. जर हा कोळी महादेव नाही हे गाव आदिवासी उपायोजन क्षेत्रात नाही तर इथली लोकसंख्या तुम्ही शासन निर्णयात का घेतली? का आदिवासीचा निधी या ठिकाणी खर्च केला? म्हणजेच तुम्ही कोळी महादेवा म्हणून निधी खर्च केला. तुम्ही कोळी महादेवा म्हणून तुमचे गावाचे गाव आदिवासी उपायोजन क्षेत्र 2004च्या शासन निर्णयाप्रमाणे घोषित झाले. 2010